समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत एक आरोपी आणि 2 बाल अपचारींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 4,70,000 रुपये किमतीच्या 7 मोटरसायकली जप्त केल्या आहेत। या कारवाईमुळे सांगली व सातारा जिल्ह्यातील 7 मोटरसायकल चोरींचे गुन्हे उघडकीस आले आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली। गुप्त माहितीच्या आधारे धामणी रोडवरील पलाश बिल्डकॉम परिसरातून तेजस केदार साळुंखे वय 18 राहणार कुंभारगाव तालुका कडेगाव याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने धैर्यशील मधने राहणार रामानंद नगर तालुका पलूस व 2 बाल अपचारी यांच्या मदतीने मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी सांगली रेल्वे स्टेशन जवळील म्हसोबा मंदिर परिसरातून 2 बाल अपचारींना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी गेल्या 6 महिन्यात तुंग, पलूस, आष्टा, रेटरे धरण, वहागाव, नेमिनाथ नगर व अतीत परिसरातून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली। या कारवाईत यामाहा RX 100 च्या 5 मोटरसायकली, एक रॉयल एनफील्ड बुलेट व एक अन्य मोटरसायकल असा एकूण 4,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईत पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, सहाय्यक पोलीस फौजदार संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंखे, संदीप पाटील, हनुमंत लोहार, राजाराम मुळे, रणजित जाधव, संकेत मगदूम, मोतीराम खोत, सतीश अलदर, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित ठाणेकर, सुनील जाधव, सोमीनाथ पतंगे, गणेश शिंदे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे, इम्रान महालकरी यांनी सहभाग घेतला। सदर मिळालेल्या मोटरसायकल बाबत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख पडताळला असता सांगली ग्रामीण, ईश्वरपूर, पलूस, आष्टा, बोरगाव, सातारा आणि तळबीड सातारा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले एकूण 7 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। फरार आरोपी धैर्यशील मधने याचा पोलीस शोध घेत असून पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।